न करता याच्यावर मध्यम मार्ग काढावा आणि उद्याच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या खासदारांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये पुणे नाशिक रेल्वेचा मुद्दा हा प्राधान्यानं माननीय पंतप्रधानांसमोरच थेट पुन्हा एकदा मांडायचा आहे। या मी तुम्हाला शब्द देतो, या तुमच्या सगळ्यांच्या भावना आहेत या थेट माननीय पंतप्रधानांपर्यंत उद्याच्याच बैठकीत या 100% मी मांडणार आहे आणि हा आपला लढा, आपला जो डेव्हलपमेंटल डेफिसिट आहे हा भरण्यासाठी, पुणे नाशिक रेल्वे सहभागी होण्यासाठी हे सातत्यानं मी तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे। आणि याचबरोबर जो दुसरा पंप स्टोरेजच्या संदर्भामध्ये बहुतेक मगाशी सूरज भाऊ बोलत होते, या पंप स्टोरेजच्या संदर्भातला जो विषय आहे यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना 21 तारखेला जी सुनावणी आहे त्याच्या आधी 18 तारखेला माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात या पंप स्टोरेजसाठी एक बैठक आयोजित केलेली आहे, जेणेकरून आपलं नेमकं काय नुकसान आहे, आपला नेमकं त्याच्यातून काय, त्या प्रोजेक्टचा आम्हाला काय फायदा आहे, आमच्या तालुक्याला काय फायदा आहे, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, आम्हाला याचा फायदा काय ते आधी तुम्ही नीट सांगा, अन्यथा यालाही आमचा विरोध आहे। या संदर्भातही पत्रव्यवहार थेट केंद्रीय मंत्र्यांनाही केलेला आहे की या असे प्रकल्प आमच्यावर लादून जर आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही भूमिहीन करत असाल, बेघर करत असाल तर आमचा त्याला विरोध आहे हे स्पष्ट शब्दात त्यांना कळवले। त्यामुळे या दोन्ही विषयांमध्ये आपण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून लढू हा मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि उद्याच माननीय पंतप्रधानांच्या समोर पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भातल्या आपल्या सगळ्यांनी आज या आंदोलनाच्या माध्यमातून ज्या भावना व्यक्त केल्या या भावना 100% पंतप्रधानांपर्यंत पोहोचवतो। धन्यवाद। जय शिवराय। रेल्वे आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। धन्यवाद। रक्त सांडले ज्या वीरांनी या धरणीसाठी त्यांना प्रणाम शतकोटी। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, या क्रांती दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या क्रांतिकारकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं त्या सर्व क्रांतीवीरांना आपल्या साऱ्यांच्या वतीनं शतशत नमन करतो। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या आंदोलनासाठी उपस्थित तालुक्यातील सर्व मान्यवर ग्रामस्थ मंडळी, सर्व पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर झुक 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 आगीनं गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, चाकणची MIDC पाहूया आणि राजांच्या गावाला जाऊया, हे आमचं स्वप्न कधी साकार होणार हे आम्ही आमच्या लहानपणापासून आपण सारेजण बघतोय। खरं तर अशा पल्लवित व्हायला लागल्या होत्या मागच्या 10-12 वर्षामध्ये। आता रेल्वे होईल, मग रेल्वे होईल, सुरेश प्रभूजी गेले, सुरेश कलमाडीजी गेले, मधु दंडवते साहेब गेले, जॉर्जी गेले, नंतरच्या काळामध्ये आपल्या अशा पल्लवित झाल्या, काहीतरी होऊ लागलं, आपल्या सगळ्यांना वाटलं आता रेल्वेचा रूळ आपल्याकडे पडणार आणि रेल्वेची विसल, रेल्वेचा भोंगा आपल्याला ऐकायला येणार। त्याच्यातही खोडा आला। एक 4 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांना जाणीव आहे, रेल्वे आपल्याकडे मंजूर झाली 1600 कोटी का 1600 कोटी रुपये मला वाटतं त्याच्या आराखड्यासाठी मंजूर झाले। आमच्या नारायणगाव, युरेतर्फे नारायणगाव या परिसरातून झाडं मोजली, जागा मोजल्या, घरं मोजली, विहिरी मोजल्या। मग आम्हाला वाटायला लागला आता 100% रेल्वे होती। काहींना वाटलं की रेल्वे होऊ नये वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत। आता मला एक कळत नाही, आपण यापूर्वीच्या सगळ्या वक्त्यांनी जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की GMRT। मला एक कळालं नाही, कुणी गडबड करू नका, फक्त ती अँब्युलन्स जाऊ द्या। मला वाटतं ही रेल्वे व्हावी, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे व्हावी, याकरता महारेल अर्थात MSRIDC जाऊ द्या, त्याला जाऊ द्या, थोडी जागा करून द्या, थोडेसे बाजूला व्हा। महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणून एक कंपनी स्थापन झाली। 50% भाग राज्याचा, 50% भाग केंद्राचा, आणि आता आपल्याला वाटलं की 100% आपल्याकडे रेल्वे होणार। त्याच्यात माशी शिंकली, कुणीतरी नवीन वैष्णव म्हणून आले। याला वैष्णव म्हणजे खरं तर पंढरीचा वारकरी वाटतो, आपल्याला चांगलं वाटतं, पण या वैष्णवांनी एक वेगळीच घोषणा केली आणि अलाइनमेंट बदललं आणि म्हणले की नारायणगाव मार्गे किंवा चाकण, खेड, राजगुरुनगर,
मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे जाणारी रेल्वे कुठून तरी दुसरीकडे जाणार. मला काय कळत नाही आपण काय पाप केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या तालुक्यामध्ये शिवनेरीवरती जन्म घेतला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाकडे जाणारी रेल्वे इथं होत नाही. अष्टविनायकापैकी एक असलेल्या गणपती बाप्पाकडे वरदविनायकाकडे जाणारी रेल्वे होत नाही. खरं तर आपलं दुर्दैव आहे. साऱ्यांनी खरं तर जीएमआरटीला हे केलंय. माझं स्वतःचं किंवा आपल्या सगळ्यांचं म्हणणं असं आहे, जीएमआरटीमुळे जर आम्हाला रेल्वे येत नसेल तर ती जीएमआरटी देखील गुंडाळून तुम्ही तुमच्याकडे घेऊन जा. आम्हाला गरज नाही. मगाशी अनेकांनी सांगितलं जीएमआरटीसाठी अनेक आंदोलनं झाली. स्टाफ मध्ये कोण आणि किती लोक आपल्या जुन्नर तालुक्यातले जे खरं तर तिथं शोधलं पाहिजे. चतुर्थ श्रेणी कर्मचारीमध्ये सगळे जुन्नर तालुक्यातले किंवा परिसरातले आपले लोक आहेत. जीएमआरटीमुळे कोणतीही अडचण नाही. मगाशी सुजित भाऊंनी सांगितलंय जीएमआरटीच्या लोकांबरोबर आपलेही संबंध आहेत. फक्त वेगळी काहीतरी कारणं दिले जातात. जीएमआरटीचं बहाणा आहे, रेल्वे यहाँ बघाना आहे, दुसरी काहीच गोष्ट नाही. मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची, सगळ्यांना सगळी सूत्र माहिती. तर रेल्वे इथून गेली, रोजची आमची पोरं कॉलेजला जाणारी पुण्याला रोजच्या रोज घरी आईवडिलांमध्ये कुटुंबामध्ये येतील. आम्हाला या पद्धतीनं आमच्या विद्यार्थ्यांना नोकरीवाल्यांना इथून पुण्यात जायला लागते. पुण्यावरचा काम कमी होईल. खरं तर माझी प्रशासनाला विनंती आहे, केवळ केंद्र सरकारला दोष देऊन चालणार नाही. कारण या रेल्वे महारेल जे स्थापन झालंय त्याच्यामध्ये 50% राज्य शासन आहे आणि 50% केंद्र शासन आहे. आपण सगळ्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवरती दबाव आणून हा रेल्वे मार्ग सरळ मार्गाने झाला पाहिजे, ही आपली मागणी आहे. खरं तर मगाशी कुणीतरी सांगितलं आजचं आंदोलन थोडं शांततेत आहे, पण या पुढच्या काळात जर ही रेल्वे मार्ग इथून जाते असं कळलं तर आपल्याला उग्र आंदोलन बाबूभाऊ आपल्याला करावं लागेल संतोषाना. आणि ती तयारी देखील या शिवजन्मभूमीतल्या सर्व नागरिकांची आहे. या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. अगदी 4-5 दिवसामध्ये विशेष धन्यवाद दिले पाहिजेत. कोणाचं नाव घ्यायचं नाही आपण असं म्हणालो, पण ज्यांनी खऱ्या अर्थानं बाबूभाऊ लीड केलंय. विधान परिषदेचे आमदार सन्माननीय सत्यजितदादा तांबे यांनी खूप चांगल्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन केलं आणि अगदी पुण्यापासून नाशकापर्यंत सगळ्यांना एकत्र आणून, सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र आणून आजचं हे मोठं आंदोलन केलंय. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, शांत बसून चालणार नाही. या पुढच्या काळामध्ये जर आपल्याला रेल्वे आपल्या मार्गाने होत नाही असं जर वाटलं तर 100% हिंसक आंदोलन आपल्याला करावं लागेल. सरकारने या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुन्हा एकदा ही पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आमच्या नारायणगाव जुन्नर तालुक्यातून जावी, ही आपल्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतो. थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. पुण्या नाशिक रेल्वे प्रकल्प हा झाला पाहिजे आणि म्हणून आज आपण सर्व राजकीय बाजूला ठेवून आपल्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली पाहिजे. आपल्या परिसराचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून आज 9 ऑगस्ट रोजी खरं तर ऐतिहासिक क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 1942 साली महात्मा गांधींनी ब्रिटिशांना सांगितलं चले जाओ करो या मरो, आणि म्हणून 9 ऑगस्ट रोजी आपण पुन्हा एकदा त्याची ही ज्योत पेटून खऱ्या अर्थानं पुन्हा नाशिक रेल्वे या ठिकाणी झाली पाहिजे आणि सगळ्यांनी भावना आपल्या व्यक्त केल्या आहेत. खरं तर सर्वांनी सांगत असताना सांगितलं की जीएमआरटीचा प्रकल्प, माऊली तुम्ही मला सगळ्यांनी सांगितलं जीएमआरटीचा प्रकल्प किती वर्ष झाला आहे आपल्याला माहिती आहे. रेल्वेचा सर्वे किती वर्ष झाला हे आपल्याला माहिती आहे. मला हे कळलं नाही, जर जीएमआरटी प्रकल्पाचा विरोध होता मग तुम्ही आधी सर्वे आणि त्याला मंजुरी या गोष्टी कशा केल्या होत्या. हे तर खऱ्या अर्थानं मंजुरी दिली. जवळजवळ डीपीआर 1700 ते 1750 कोटी याचा डीपीआर तयार केला. त्यामध्ये महारेलला या ठिकाणी सामील केलं. महारेलला महाराष्ट्र शासनाने 1062 कोटी रुपये वर्ग केले आणि मग अचानक असं काय झालं की जीएमआरटीचा प्रकल्प या ठिकाणी अडथळा निर्माण होतोय. आणि म्हणून हे सर्व करत असताना या ठिकाणी तुम्ही सर्वे केला, भूसंपादन केलं. माऊली 316 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी खर्च केले. मग हे कशासाठी केले. मग हे सर्व असताना
जर तुम्ही हे सर्व झाले आणि कुणाचा तरी खरं तरी चुकीच्या मार्गानं हा रेल्वे तिथून होणार नाही, काय तर म्हणे लहरीला अडचण येते अनेक प्रकल्प. म्हणून मगाशी खासदार साहेबांनी सांगितलंय, त्यांनी आता डॉक्टर अनिल काकोडकर समिती या ठिकाणी स्थापन केली. त्यामध्ये रेल्वेचे अधिकारी त्या ठिकाणी घेतले, महसूलचे अधिकारी घेतले आणि हा लवकरात लवकर याचा अहवाल प्राप्त व्हावा आणि तो अहवाल पॉझिटिव्ह होऊन आणि हाच रेल्वे खऱ्या अर्थानं ही झाली पाहिजे, ही खऱ्या अर्थाने सर्व नागरिकांची मागणी. आणि मग शेमांडीचं नाव करून तुम्ही जर करत होतात तर त्यावेळेस सगळे राजकीय असतील, सगळे असतील, अधिकारी असतील, म्हणजे सर्वे सगळे झाले कसे, भूसंपादन झालं कसं, शिक्के पडले कसे. आणि म्हणून माझं या ठिकाणी जाहीर आव्हान आहे, कोणाला आम्हाला शिर्डी साईबाबाचं महत्व आहे, आम्ही साईबाबा आम्हाला मानणारे आहेत, परंतु ज्या राजानं जगाला इतिहास शिकवला, ज्या राजानं रयतेचं राज्य कसं असावं हे खऱ्या अर्थानं सांगितले, ती शिवजन्मभूमी आहे. आणि त्या शिवजन्मभूमीला जर तुम्ही वंचित ठेवण्याचं काम आणि पाप करणार असाल तर हे कधी खपवून घेणार नाही, हा खऱ्या अर्थाने विचार आहे. आणि म्हणून काल परवा कोणीतरी दिल्लीला गेलं आणि दिल्लीला जाऊन सांगतंय आमचा त्याला विरोध आहे, आज रेल्वे करा. मी नावं कोणाची घेणार नाही, पण त्यांनी जे केलेत त्यांना माझी सांगणं आहे, जर ह्या पुढच्या काळात तुम्ही विरोध करणार असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आपण सर्वजण एका हेतून या ठिकाणी जमलात. आणि म्हणून माझे या ठिकाणी केंद्र शासन असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, रेल्वे मंत्री वैष्णवजी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, पालकमंत्री उपमुख्यमंत्री श्रीधरभाई पवार असतील, एवढ्यांना सगळ्यांना माझा विनंती आहे की हा प्रकल्प आमच्या विकासासाठी, या शिवजन्मभूमीच्या विकासासाठी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकारासाठी झाला पाहिजे, एवढीच विनंती आपण या ठिकाणी करतो. जर हे झालं नाही तर पुढची आंदोलनं तीव्र आणि कशा प्रकारची होईल हे जर शासनाला पाहिजेच असेल तर खऱ्या अर्थानं या पुढच्या भविष्य काळामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. परंतु माझी पुन्हा एकदा विनंती आहे, शासन आपला नक्कीच तो समितीचा अहवाल पॉझिटिव्ह येऊन आपली ही मार्ग असाच व्हावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, सर्वांचा मनापासून आभार. पुणे नाशिक रेल्वेच्या या आंदोलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मंडळ, विशेषतः तरुण मंडळी, शेतकरी वर्करांचं या निमित्तानं धन्यवाद देतो. आणि खरं तर जे आंदोलन ज्यांनी पुकारलं ते आमदार सत्यजितदादा तांबे यांना विशेषतः धन्यवाद देतो का आज नाशिकपासून तर पुण्यापर्यंत सगळ्या ठिकाणी जे काय आंदोलन होतंय खरं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आंदोलन होतंय. आणि मगाशीच खासदारांनी या ठिकाणी सांगितलं का उद्याच्या काळामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपला जो काय रेल्वे ही आपल्या पहिल्या मार्गाप्रमाणे या ठिकाणी झाली पाहिजे, या संदर्भामध्ये त्यांनी आपल्याला एक आनंदाची मी म्हटलं बातमी या ठिकाणी दिली तरी म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही. मी खासदारांना या निमित्तानं या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर हा जुन्नरमधून जाणारा हा रेल्वे आपल्या अस्मितेचा विषय आता या निमित्तानं या ठिकाणी जातो. खरं जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी आम्ही दादा या ठिकाणी ऐकलं होतं का खेडला विमानतळ होणार आहे आणि खेडला विमानतळ होणार आहे तर जुन्नरमध्ये जमिनीच्या खरेदी झाल्या. आणि खरंच आमच्या शेतकरी वर्गाला एक आनंद वाटला का आपला आता शेतीमाल असेल किंवा आपले छोटे मोठे उद्योगधंदे असतील, आपला पर्यटन जुन्नर तालुका आहे, या निमित्तानं खरं तर त्याला एक वेगळ्या प्रकारची दिशा या निमित्तानं या ठिकाणी मिळेल. परंतु ते काही रेल्वे विमानतळ काही त्या ठिकाणी झालं नाही. आणि नंतर आपल्याला आशा लागली की आता रेल्वे या ठिकाणी होईल, मग त्यामध्ये आपल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पुण्यासारख्या शहरा ठिकाणी जायची व्यवस्था होईल, शेतकऱ्यांचा माल पुण्यासारख्या शहरासाठी नाशिक सारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी जाईल, पर्यटनाच्या दृष्टीने जुन्नर तालुका त्या निमित्तानं त्या ठिकाणी एका उंचीवरती जाईल. परंतु हे सगळी स्वप्न आता कुठेतरी भंग होताना आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आता एकजूट या निमित्ताने या जुन्नर तालुक्यात सगळे मंडळी आलेले आहेत.
मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलनाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे. आणि नक्कीच मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करेन त्या शासकीय पातळीवर लोकप्रतिनिधी त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या भावना किंवा आपलं ज्या अडचणी त्या मांडायचा प्रयत्न करतात, परंतु या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी उभं राहणं हे उद्याच्या काळामध्ये आपलं एक कर्तव्य या निमित्तानं या ठिकाणी असणार आहे. आणि त्या निमित्तानं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित उभं राहायचंय ही विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आणि या ठिकाणी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.